खासदार दयाशी माहिते, सुप्रिया सुळे, आमदार अशोक पवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीबापू, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, उत्तमराव जानकर, व्यासपीठाच्या अन्य सहकारी आणि हर्षवर्धन यांच्याबरोबर संघटनेची जबाबदारी घेण्याच्यासाठी ज्यांनी साथ द्यायचा निर्णय घेतला ते सगळे सहकारी, तालुक्याचे अध्यक्ष शेख पाटील, बाकीचे सहकारी, बंधू, अतिशय समाधानाने आज या ठिकाणी या सभेमध्ये मी आलो आहे. निर्माणबंध जुना आहे. 1967 साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभासद म्हणून गेलो आणि त्या कालखंडामध्ये आम्ही लोक तरुण होतो. माझं वय 27 होतं आणि आम्हाला तरुणांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, विधिमंडळामध्ये कसं काम करावं, व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवावी याचा आदर्श आम्हाला सगळ्यांच्या समोर त्या काळात असायचा. ते म्हणजे शंकरराव भाऊंचा. एका जिल्ह्यातले शेजारी आणि वडीलधारी, त्यामुळे त्यांचा अधिकार होता. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मलाही मिळाली. मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करावा याचा आदेश भाऊंनी आम्हाला नव्या मंत्र्यांच्या सोबत ठेवला आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याचं राजकारण याचा ज्या त्या वेळी विचार करतो तो विचार शंकरराव भाऊंच्याशिवाय पुरा होत नाही. आणि मला आनंद आहे की त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारून गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विधिमंडळामध्ये, सरकारी संस्थेमध्ये मी काम केलं, काम करत आहेत ते हर्षवर्धन तुम्हाला आम्हा सगळ्यांच्यावर या सगळ्या कामाच्या पूर्ततेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाले. गेली काही वर्ष सरकारला त्यांचा अधिक लक्ष, निवडणुका मागच्या झाल्या आणि तेच वेळेने माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्यात सगळे जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं आणि त्या हेतूनं माझं लक्ष इंदापूरकडे होतं. जाणून घेऊन विचार करत इंदापूरच्या एका सहकार्याला प्रोत्साहन करण्याचं काम केलं. छत्रपतीचे चेअरमन केले, जिल्हा परिषदेचे प्रमुख केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याच्यासाठी प्रयत्न केले, मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह केला. त्याच्यावरचा हेतू होता की इंदापूर तालुक्याचा दुष्काळ असेल, इथे कारखानदारीची वाढ असेल, त्यासाठी काम करणारा कोणी सरकारी असला पाहिजे
आणि त्या हेतूने हे प्रोत्साहन देण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली होती. पण इथं आल्याच्या नंतर अलीकडच्या काळामध्ये जे जे मी ऐकतोय माझ्या संस्थेत सुद्धा धक्का बसला. इंदापूरचं राजकारण, शंकरराव भाऊंचं राजकारण म्हणजे स्वच्छ चारित्र्याचं राजकारण होतं. कोणाच्याही नव्यापेक्षाचा कधीही विचार न करण्याचं राजकारण होतं. अलीकडच्या काळामध्ये इंदापूरच्या राजकारणाला काहीतरी वेगळी दिशा काही लोकांनी दिली. मी आत्ता इथं बोर्ड वाचत होतो, काहीतरी बोर्डावर लिहिलं होतं, महिला गँग संपवा. मी बारामतीला ऐकतो महिला गँग, आणि इथे सुद्धा गँग आहे हे अलीकडे कळायला लागले असं. आणि ते तुम्ही कोणी सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी अनेक वर्ष काम केले. जवळपास 55 वर्ष मी कुठे ना कुठे पदावर आहे, आणि त्यामुळे अधिकाऱ्यांच्या ओळखी चांगल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर माझ्या हाताखाली काम केलं. कधी भेटतात, शहरीचं कसं करतो, आमच्या जिल्ह्याचं कसं आहे ते सांगतात. की ते जुने दिवस राहिलेले. आणि काय झालं, कुठे काय, कशाचं काय सांगताय. त्याने आता इंदापूर तालुका वाहूंच्यासारखा नेता आणि त्याचे व्यवहार कुठं, आणि हल्ली त्यांचे व्यवहार कुठं चर्चा न केलेली बरी, हे अधिकारी सांगायला लागले. इतका वजवाई, इतके चुकीचे विचार, इतकी चुकीची माहिती कधीही या भागाच्या नेतृत्वाच्याबद्दल आलेली नव्हती. दुर्दैवाने आलेली आहे. आणि ते चित्र बदलायचं असेल तर परिवर्तन पाहिजे, आणि परिवर्तन हवं असेल तर कर्तव्यावर अशा प्रकारची कुवत असलेला हा नेता असला पाहिजे. आज हर्षवर्धनच्या निर्णयानं ही पोकळी भरून निघेल याच्याबद्दलची माझ्यावर कल्पना. आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो. पक्ष वेगळा होता, माझा पक्ष वेगळा होता, पण महाराष्ट्राच्या देशाच्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. वसंतदादा साखर धंद्यातली संस्था, मी त्याचा अध्यक्ष आहे, आणि मॅनेजिंग ट्रस्टी हर्षवर्धन आहेत. आम्ही भेटत असतो. पक्ष वेगळा होता, पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकदा सुद्धा कधीही धोरणाच्याबद्दल मतभेद नव्हते. एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फरक पडला नाही. आणि ज्या ज्या वेळेला नवीन काही करायचं असेल तर ज्या 2-3 सरकारांच्या ही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची. त्याच्यात पहिलं नाव हर्षवर्धनचं येतं. आज साखर धंदा, ऊसाचा धंदा हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे. देशामध्ये 2 नंबरची साखर आणि ऊसाचं पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे. आणि संबंध देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्याच्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेतले. अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली गोष्ट झाली, आणि ती चांगली गोष्ट ही होती कारण संबंध ऊसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉलचं धोरण गेले 25 वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ती जबाबदारी माझ्याकडे होती.
आणि आम्ही सगळेजण एकाच धोरणाने करत होतो. मोदी साहेबांचं सरकार वगैरे थोडी स्थिती बदलली. त्यांना आणि त्यांच्या सरकारांना आम्ही इथे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती. आणि तेव्हा आम्हाला काळजी वाटायची की ऊस उत्पादकाचं काय होणार, साखरेच्या किमतीचं काय होणार, उसाला चणीला किंमत किती मिळणार त्याचं काय होणार, नवीन धोरणं नवीन प्रकल्प हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार. पण या संकटातून आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम, दूर करायचं काम हर्षवर्धननी केलं. आणि कसं केलं तर या देशामध्ये 250पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. आणि या सगळ्या साखर कारखाने सरकाराचे त्याच्या देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. पक्ष वेगळा होता, पण आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका, आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे. आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी बोलत असू, त्याचा मार्ग काढत असू, एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्ट कधी बळीराजाच्या हिताची जपणूक करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे. हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला. ते सोडा, ते आपले घर नाही. भाऊने आपल्याला घर दाखवले. भाऊने आयुष्यावर एकच विचार घेतला, दुसरा विचार कधी घेतला नाही. आणि तो विचार गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाणांचा विचार. मला आनंद आहे की त्यांचं मन इकडे होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला, पण निर्णय घेतला. आणि हा निर्णय फक्त इंदापूरपुरता नाही तर सवन उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राचा समाज करणारा, शक्ती देणारा अशा प्रकारचा हा निर्णय. मी ज्या बोलायच्यासाठी या ठिकाणी उभा नाही, चित्र बदलते. आज हाच कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालू आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं. म्हणजे कुठं ते म्हणजे फलटण, समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्या नंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समज हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे. आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे. आणि म्हणून त्या रस्त्याने आपल्याला जायचे. तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्याबद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही. काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे. कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी. आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जो रात्रदिवस हिंडतोय, मला स्वतःला उभं राहायचं नाही.
14 वेळेला तुम्ही मला निवडून दिलं, त्या 14चे 7 वेळा इंदापूर तालुक्याने उत्तर दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे, अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अधिक सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी, विजय संपादन करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं, तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे याची मला खात्री आहे. तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार. म्हणजे काही काळजी करू नका, जावई कुणाच आहे. कुठल्याच पूर्वी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं. संसार नीट तसा चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हा बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावयाचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी सर्वांना मागं होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.